नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांच्या रांगोळीच्या निर्मात्यावर या मालिकेचे चाहते प्रचंड संतापणार आणि चिडणार आहेत. कारण यांना जे काही गोष्टी मालिकेमध्ये घडायला नको हव्या होत्या त्याच आता घडताना पुन्हा त्यांना दिसणार आहेत. यामुळे मालिकेचे प्रेक्षक प्रचंड चिडले आहेत. तर प्रेक्षकांनो, झालं असं की आज तुम्हाला माहितीच असेल की अपूर्वा वैशूला घेऊन बागेत जात असते आणि बागेत फिरून झाल्यानंतर वैशू काही वेळ हरवते, परंतु शेवटी ती भेटते. आणि इथे दुसरीकडे शशांक आधीच अपूर्वाला बोलत असतो की मी तुला घ्यायला येणार नाही. शेवटी घरचे त्याला फोर्स करतात आणि मग तो तिला पिकअप करण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी अपूर्वाला बागेपाशी जातो. परंतु बागेपाशी जात असताना तो ऑटोमध्ये असतो आणि ऑटोमध्ये जात असताना तो पुढे पाहतो की एक ॲक्सिडेंट झाला आहे. आणि ॲक्सिडेंटच्या इथं पाहत असताना एक मुलगी एका बाईकवाल्याशी प्रचंड भांडत असते की तुम्हाला अक्कल नाही का, तुम्हाला गाडी चालवता येत नाही का. आणि त्या मुलीने दुर्दैवाने सेम अपूर्वासारखेच कपडे घातलेले होते. त्यामुळे शशांकला वाटतं की ही अपूर्वाच भांडते काय. त्यामुळे तो धावत तिकडे जातो. त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्याला खूप मोठा धक्काच बसतो. ती अपूर्वा नसून तिकडे नेत्रा असते आणि नेत्राला पाहून या शशांकला प्रचंड धक्का बसतो. जी नेत्रा इन्स्टिट्यूटमध्ये न येण्यासाठी हा प्रयत्न करत असतो, आज ती त्याच्या समोर असते.